समोरचा क्लायंट जेवढ्या उंचीवर आहे, जेवढ्या लेवलवर आहे, तेवढा तो डाऊन टू अर्थ आहे. जसं एक क्लायंट आहे जी जर्मनीमध्ये तिची कंपनी आहे, NRI, आपली इंडियनच आहे ती NRI क्लायंट, जर्मनीच्या कंपनीची ती मालकीण आहे. पण तरी पण तिची बोलण्याची पद्धत, आपल्याकडून काही चुकलं तर समजून घेण्याची पद्धत आणि बोलण्याचा टोन तिचा कधीही वाढलेला नाही. अगदी छान सॉफ्टली चांगल्या आवाजात बोलणार. आणि असेच जसं आता काही मराठी सिरियल, अबोली सिरियल मधली एक ऍक्ट्रेस आहे, तर ती माझी क्लायंट होती. तर तीही खूप छान व्यवस्थितपणे बोलायची. मी सगळ्यांबद्दल नाही म्हणणार, पण काही क्लायंट असे स्टबन असायचे. मग आम्हाला हे आत्ताच पाहिजे, तुम्ही ह्या वेळातच कॉल का नाही घेतला, 2 मिनिटं झाले, 2 मिनिटं तुम्ही लवकर कॉल केला, मग तुम्ही त्याच वेळेला कॉल करायचा, पुन्हा कॉल कट करा, आम्हाला 2 मिनिटांनीच कॉल करा, असे पण आहेत. आणि त्याचबरोबर त्याच वेळेला असे पण भेटले की जे समजून घेणारे पण क्लायंट आहेत. आणि ते समजून घेणारे क्लायंट ते म्हणजे मला त्यांचं कधी कधी प्रोफेशन पण माहित नसायचं, पण बोलता बोलता मला लक्षात यायचं की ही व्यक्ती ऍक्ट्रेस आहे, ही व्यक्ती कंपनीची मालकीण आहे, ही व्यक्ती IT प्रोफेशनल आहे. असं म्हणजे तर त्यांच्याकडून मला कळालं की तुम्ही जेवढ्या उंचीवर जाता तेवढं तुम्हाला डाऊन टू अर्थ असणं गरजेचं आहे. आणि समोरचा कसाही कितीही वागला तरी ते म्हणतात ना, तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवूनच आपल्याला डील करायचा. त्याच्यामुळेच हा 1000चा टप्पा पार पडला. हो. आणि तसं बघायला गेलं तर तुम्ही आहातच तसे. तुमची एनर्जीच एकदम अशी बबली आहे आणि तुमची एनर्जी जी कोणासोबत म्हणजे ज्यांच्यासोबत तुम्ही बोला ती पॉझिटिव्हिटी त्यांच्यापर्यंत पोहोचतेच आणि ती एनर्जी त्यांनाही फील होते.